हॅलो नमस्ते. आपण फोरटक्स ब्लाऊजचे आज आपण शिवणकाम करणार आहे. याच्या आधी आपण कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. आता हा आपला दुसरा पार्ट्स आहे. हा आपला शिवणकाम टिचिंगचा व्हिडिओ आहे. तर बघा, हे आपले फोरटक्स आपण जे टाकलेले होते, नशान लावलेले होते, ते आपण टक्स मारून घेऊ. आणि जो आपला फ्रंटचा असतो तो आपण अर्धा इंच या पाऊण इंच एवढं घ्यायचा. एवढं घ्यायचं म्हणजे आपली शिलाई जाते तेवढंच घ्यायचं. एकदम आपले एक रेष दोन रेष एवढंही घेतलं तरी चालतं. पाव इंच थोडं जास्त होईल. एक या दोन रेष एवढंच घ्यायचं. हे तिन्ही आपले त्याच मापाने करायचे. आपण त्याला दोन सूत असंही म्हणतो. हे बघा, आपले हे फोरटक्स टाकून तयार झालेले आहे. तसेच आपण दुसऱ्या साईडलाही टाकून घेऊ. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित टाकायचे. आणि आपलं हे दुसऱ्याला बी आपण टाकून घेतलेले आहे. हे बघा, हे आपले फोरटक्स मधला सेंटर आपला अर्धा या पाऊण इंचचा घ्यायचा. आणि आपली ही योकपट्टी आहे. योकपट्टी आपण बघा, ही डबलची आहे. आपण हिला अंडरग्राऊंड लावणार. हे बघा, एक अशी डायरेक्ट पण लावली जाते, तशी ही लावता. आणि जर आपल्याला थोडं वेगळं व्यवस्थित छान दिसण्यासाठी तर आपण हे अंडरग्राऊंड, हे बघा, जो आपला हा फ्रंटचा भाग आहे हा गोळा करून घ्यायचा. आणि त्याच्यावर सेम तसंच ठेवून दुसरा पार्ट्स भाग तोही तसाच घेऊन घ्यायचा. आणि याच्यावर दोन शिलाई टाकून घ्यायच्या. हे बघा, आपल्या दोन शिलाई टाकून तयार झालेले आहे. आता हे ओपन करून घ्यायचं. हे बघा, या असं आपल्याला अंडरग्राऊंड योकपट्टी लागते. अशा प्रकारे छानही दिसते. तसंच आपण दुसऱ्या साईडलाही तसंच लावून घेऊ. हे बघा, दुसऱ्यालाही आपण लावून घेतला. आणि आता आपण काच बटन पट्टी लावणार. जी बटन पट्टी आहे ती आपण उलट्या साईडकडनं लावायची आणि समोरच्या बाजूला पलटवायची, म्हणजे त्याच्यावर बटन लागतं. आणि ती 2 इंचाची पट्टी घ्यायची आणि समोरच्या बाजूला पलटवायचं. हे बघा, जेवढी आपल्याला पट्टी हवी आहे तेवढी पट्टी ठेवायची आणि त्याच्यावर शिलाई टाकून घ्यायची. सुरुवातीला थोडं लॉक करून घ्यायचं म्हणजे शिलाई निघत नाही. हे बघा, जेवढी आपल्याला पट्टी ठेवायची तेवढी ठेवायची. आणि अजून एक डबल शिलाई मारून घेते मी. हे बघा, जे उरलेलं आहे ते असं कट करून घ्यायचं व्यवस्थित, फिनिशिंगमध्ये येतं त्याच्याने. आणि आपण दुसऱ्या साईडचं ही आपली बटन पट्टी लावून तयार झाली आहे. आता आपण ही काच पट्टी, यावर आपले काच येतात. बटनचं ब्लाऊज असलं तर यावर काच येतात. हे शिध्या भागावर उलटी पट्टी ठेवावं लागते. आणि बघा, ही शिलाई मारून घ्यायची आणि आपण याच्यावर दाब शिलाई देतो आणि आतमध्ये आपण पलटून घेऊ. बघा, दाब शिलाई एका साईडने द्यायची आणि दुसऱ्या साईडने तुरपाई करायची. आणि शिलाई जरी टाकली तर चालते, पण ज्यांना तुरपाई आवडते त्यांना तुरपाई करून द्यायची.
हे बघा, सध्या आपण त्यावर शिलाई टाकून घ्यायची. नंतर तुरपाई करताना शिलाई काढून तुरपाई करून घ्यायची. हे बघा, दोघे आपल्या काच बटन पट्ट्या लावून तयार झालेले आहे. आणि जे आपले दोरे असतात ते कटिंग करत राहायचं, त्याच्याने व्यवस्थित फिनिशिंग येतं. हे बघा, हे असं आपण चेक करून घ्यायचं दोघे भाग व्यवस्थित सेम आलेले आहे का. आणि जर असं आपल्याला थोडं एक्स्ट्रा वाटलं तर असं कटिंग करून घ्यायचं, म्हणजे दोघे भाग सेम होता. व्यवस्थित गळ्याचा आकारही येतो. हा आपला पाठीमागचा भाग आहे. हे बघा, उलट्या साईडने मी हे नशाण लावून घेतलेले आहे. आपला कमरेचा टक्स आहे. इथून बघा, आपण हा 4 इंचावर घेतला आहे आणि उंचीमध्ये 4.5 असं दोघी साईडने मी टाकून घेतलेले आहे. हे बघा, आणि यातला आपण टक्स मारून घेऊ. या अर्धा इंच शिलाई एवढी घ्यायचं. वरच्या साईडला शिलाई कमी घ्यायची, टोकावर घ्यायचं एकदम, आणि याला रिटर्न आणायचं. रिटर्न आणलं म्हणजे आपलं लॉक होऊन जाते वरच्या साईडने. वरती दोरा तोडायचा नाही, म्हणजे ते शिलाई जेव्हा आपण ब्लाऊज घालतो वापरामध्ये येताना ते वरची शिलाई निघून जाते. म्हणून पूर्ण शिलाई वरच्या नेल्यावर रिटर्न तशीच वापस आणायची, म्हणजे वरच्या साईडने लॉक होते आणि आपली शिलाईही नाही निघत. हे बघा, आपले दोघी टक्स पाठीमागचे टाकून तयार झालेले आहे. व्यवस्थित झालेले आहे आपल्यावाले. आणि आपली ही कमरपट्टी बघा, ही पट्टी आपली 1.5 इंचाची घ्यायची, जशी तुम्हाला आवडत असेल 1.5-2, आणि एका साईडने 1/2 इंच दाबून घ्यायची. आपला पाठीमागचा भाग सीधा ठेवून पट्टी उलटी ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि तिच्यावरही दाब शिलाई घ्यायची. दाब शिलाई दिल्यावर आपण आतमध्ये पलटून घ्यायची. पलटवल्यावर आपण तिच्यावर पुन्हा शिलाई टाकून घेऊ आणि नंतर आपण तुरपाई करून घ्यायची. हे बघा, हे आतमध्ये पलटवल्यावर शिलाई मारल्यावर नंतर आपण तुरपाई करून घ्यायची. अशा प्रकारे आपली कमरपट्टी लावलेली आपण. हे बघा, आपली कमरपट्टी लावून तयार झालेली आहे. बघा, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लागलेली आहे. आता आपले जे समोरचे भाग आपण तयार केलेले आहे ते आपण शोल्डर जोडून घेऊ. हे बघा, असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि आपलं शोल्डर आपण अर्धा इंच या मापानुसार जोडू. डबल शिलाई टाकून घ्यायची. दुसऱ्या साईडनेही तसंच करून घेऊ. बघा, ह्या साईडनेही असं चेक करून घ्यायचं. जर आपल्याला थोडं जास्त वाटलं तर ते आपण दाबून घ्यायचं, या थोडंसं 1/2 इंच कट करून घ्यायचं. पण आता आपलं व्यवस्थित आहे. बघा, आपण आता बाह्या तयार करू. ही आपली 8.5ची बाही आहे. आपण जो सीधा भाग आहे त्याच्यावर नशाण लावून घेऊ, म्हणजे सीधा उलटा आपल्याला लगेच कळते. वरच्या साईडने अर्धा इंच मी शोल्डर जोडण्यासाठी सोडते आणि आपल्या 8.5ची बाही हे नशाण लावून घेतलं, म्हणजे याच्याने आपल्याला लक्षात येते की आपल्याला बाही किती दाबायची आहे. बघा, 1 इंचाची आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे आणि सुरुवातीला 1/2 इंच या पावपेक्षाही कमी पट्टी दाबून घ्यायची. बघा, अशी 1/2 इंचाची पट्टी दाबून घ्यायची सुरुवातीला.
आणि नंतर पुन्हा पलटवायची. हे बघा जे आपण नशाण लावलेलं आहे 1 इंचाचं त्यानुसार शिलाई टाकायची. कपडा जास्त खेचायचा नाही. आपण असं कपडा खेचला तर क्रॉसमध्ये होतं. हे बघा आपली व्यवस्थित आलेली आहे. तशीच आपण दुसरी साईडची करून घेऊ. पाव इंच पहिले पलटवायचं आणि नंतर जे आपली 1 इंचाचं आहे फोल्ड पट्टी करून घ्यायची. कारण अर्धा इंच आपण शोल्डरमध्ये दाबतो, तर वरच्या साईडने अर्धा इंच सोडलेले आहे. म्हणजे बघा आपण हे नशाण लावलं त्यानुसार आपण शिलाई टाकून घ्यायची. बघा आपल्या दोघी बाह्यांचे पट्टे फोल्ड करून तयार झालेले आहे. बघा दोघी भाग सेम आले पाहिजे. जे आपलं उतार आणि पाठीमागचा आणि समोरचा ते चेक करून घ्यायचं. हे बघा आपलं हे शोल्डर. आता आपल्याला अर्धा इंच या साईडने दाबायचं. आपल्याला तयार किती पाहिजे जे समोरच्या कस्टमरचे ब्लाऊज आहे त्याची मोजून घ्यायची आणि त्या हिशोबाने आपण हे नशाण टाकून घ्यायचे आणि आपल्याला दोघी साईडने अर्धा इंच दाबायचे आहे. आणि आपली जी ही बाही आहे ही बाहीचा खोल भाग चेक करायचा. बाही लावताना केव्हाही खोल भाग चेक करायचा. खोल भाग समोर घ्यायचा आणि उंच भाग पाठीमागे. आणि जो आपल्या बाहीचा सेंटर आहे तिथे कट लावायचा किंवा नशाण लावायचं. जो आपला शोल्डरचा पॉइंट आहे त्यावर ठेवायचा सेंटरमध्ये आणि तिथून शिवत घ्यायचं. तिथून या साईडला शिवायचं आणि पुन्हा त्या साईडने. म्हणजे आपली जी बाही आहे ती व्यवस्थित सेंटरपासून लागते. जर आपण एका साईडने लावत घेतली तर जी बाही एकाच साईडला ओढली जाते. म्हणून बाही लावताना केव्हाही सेंटरमधून लावायचं. म्हणजे साईडला उरलं तरी चालतं. ते आपण कट करून घ्यायचं. कमी जरी पडलं तर आपल्याला जॉईंट लावता येतो, पण सेंटरमधूनच लावायचं. बघा हे दुसऱ्या साईडने आपण शिलाई टाकून घेऊ. हे बघा आपली दुसरी शिलाई टाकून घ्यायची. बघा आपलं थोडंसं फ्रंटचा भाग उरलेला आहे कारण आपण टक्ससाठी अर्धा इंच जास्त घेतलेलं होतं. कारण टक्स मारताना कपडा कमी पडतो म्हणून आपण जास्त टाकलेलं होतं. बघा आपली बाही पूर्ण व्यवस्थित लागलेली आहे. हे बघा अशा प्रकारे आपण बाही लावलेली आहे. तशीच आपण दुसऱ्या साईडनेही लावून घेऊ. सेंटरमधून लावायचे शोल्डरपासून. बघा खोल भाग समोरून लावायचा आणि उंच भाग पाठीमागे. आपण हे नशाण लावून घेतलं आणि पुन्हा सेम जशी पहिली बाही लावली त्याचप्रमाणे आपण हे लावून घेणार. बघा हे दुसरी बाही आपण लावून घेतली. डबल शिलाई टाकायची आणि हे बघा आपली ही बाही लावून तयार झालेली आहे. आता आपण गळे पायपिंग करणार. बघा आपल्याकडे एवढाच कपडा आहे पायपिंगसाठी. आपण हे क्रॉसमध्ये काढू आणि आपले गळे ही छोटे आहे तर त्यामध्ये निघून जातील. मी 2च पट्ट्या काढलेल्या आहे. म्हणजे 2 2 4 आहे, त्या खाली एक आहे. एवढ्या पट्ट्यात आपल्याला पायपिंग होऊन जाईल. हे बघा या साईडने आपण जे जाड भाग आहे ते कटिंग करून घेऊ आणि क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आणि आपण हिला जोडून घेऊ. बघा या ऑपोजिटमध्ये जोडायचं. शिद्यावर उलटं ठेवायचं आणि शिलाई टाकून घ्यायची आणि दाब शिलाई पण टाकून घ्यायची.
बघा तसंच आपण दुसऱ्या साईडलाही करू. सेम आपण तसंच दुसऱ्या पट्टीलाही तयार करू. बघा क्रॉसमध्ये जोडली तर ती पट्टी छान तयार होते आणि पलटलीही जाते. बघा यावर बी आपण दाब शिलाई देऊन घेतली आणि आपली ह्या पट्टी तयार झाली आहे. पुन्हा आपण तिला फोल्ड करून एक शिलाई टाकून घेऊ. जर कपडा कमी असला तर आपण सिंगलही करू शकतो. आणि हे जे एक्स्ट्राचं आहे हे असं कट करून घ्यायचं, म्हणजे पायपिंग बनवताना काही प्रॉब्लेम नाही होत, फिनिशिंगमध्ये येते व्यवस्थित. तर आपली पायपिंग तयार झालेली आहे. आपण आता गळ्याला लावून घेऊ. बघा सुरुवातीने थोडं पाव इंच या अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आणि तिला सेम जसं गोल आकार आहे त्या गोल आकारानुसार ठेवत चालायची, म्हणजे पट्टीला जास्त खेचायची नाही. व्यवस्थित जसा आपला गोल आकार आहे त्या आकारावर ठेवत जायचं आणि जी आपली शिलाई मार्जिंग आहे त्यानुसार शिलाई टाकून घ्यायची. आणि जो आपला पाठीकडचा गोल आहे तिथे व्यवस्थित गोल आकारातच लावायची, एकदम असं सरळ ताणून नाही लावायची, पायपिंग व्यवस्थित येत नाही आणि जास्त खेचायचीही नाही. बघा अशी व्यवस्थित पायपिंग लावायची, जे आपला आकार आहे त्या आकारानुसार ठेवत चालायचं. आणि बघा इथे कट करून थोडं अर्धा इंच ठेवलेलं मी आणि ती पट्टी पलटून घेतली तिथे. हे बघा जे एक्स्ट्राचं असलं ते कटिंग करून घ्यायचं आणि जे गोल भागाकडे कट देऊन घ्यायचे. बघा मी जे सगळीकडे कट देऊन घेतले. कट दिल्याने कसं पायपिंग व्यवस्थित येते आणि पलटते पण. हे बघा पायपिंग व्यवस्थित हळूवार व्यवस्थित बनवायची, तिला टाईम लागतो पण व्यवस्थित बनवायची, घाईमध्ये नाही. कपडा जो आपला जोडचा असतो तो आतमध्ये सरकवायचा आणि जो आपली पट्टी असते त्याच्यामध्ये घेऊन ते व्यवस्थित तयार करायची पायपिंग. हे बघा माझी पायपिंग व्यवस्थित छान येते आहे. पायपिंगला वेळ लागतो पण छान होते व्यवस्थित केली तर. हे बघा पायपिंग तुम्ही बघू शकता. हे बघा मी पूर्ण पायपिंग तयार करून घेतली आणि शेवटी असं लॉक करून घ्यायचं. हे बघा ही पायपिंग तयार करून घेतली, व्यवस्थित आलेली आपली पायपिंग. अशा प्रकारे आपण पायपिंग तयार करायची आणि जिथे असं थोडं वाटत असं की उचकते त्या साईडला आपण तुरपाई करून घ्यायची. हे बघा आपलं आता हे पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे. आता आपण त्याला फिटिंग टाकू. हा पाठीमागचा भाग आहे, आपण असा एकावर एक ठेवून इथे माप टाकून घेऊ. बघा पाठीमागे आपण 7.25 टाकलेला आहे आणि दंडघेर आपला 4.5 आणि बघा हे छातीचं माप आपलं हे 8 आहे, पण मी पट्टीपासून मोजला तर 8.5 आहे आणि आपले हे 7.25 कमर. हे बघा जे मागचा पॉईंट आणि आपला समोरचा आहे एकावर एक ठेवून जोडून घ्यायचं. बघा आपण जे नशाण लावलं आहे त्यावर शिलाई टाकून घेऊ. ही आपली फिटिंगची शिलाई आहे. आपण याला अंडरग्राऊंडही बनवू शकतो, पण आपण हे
ओपन ठेवलेला आहे, कारण आजीचं ब्लाऊज आहे. आजीला जर खोलायचं असलं काही शिलाई वगैरे तर आपण साधंच ठेवलेलं आहे. आणि एका साईडने आपण शिलाई मारून घेऊ आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घेऊ. आपण त्याच्यासाठी जास्त मार्जिन सोडलेली आहे. काही स्वतःहून सांगता मार्जिन जास्त सोडायला. हे बघा, त्यानुसार आपण तशीच फिटिंग टाकून घेऊ. आपला दंडगेर आहे 4.5 आणि आपली छातीचं आहे 8, म्हणजे आपलं 32 आहे, तर आपण त्याचा चौथा 8 घेतलेला आहे. आणि कंबर आपलं हे मी 7.25 घेतलेलं आहे. बघा, व्यवस्थित असं आपले जे पाठीमागचा पॉईंट आणि हा सेम आला पाहिजे, अशानुसार आपण फिटिंग करायची. बघा, साईडला आपण 3-4 शिलाया टाकून घ्यायच्या. आणि बघा, जे एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून घ्यायचं. व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचं. बघा, आपण ते छातीमध्ये अर्धा इंच जास्त घेतलं होतं, कारण आपण म्हणत होतो की 4 टक्स आहे. कपडा जे आपण टक्स मारतो त्यात कपडा कमी पडतो, त्याच्यासाठी मग आपण हे जे उरलेलं असतं ते कट करून घ्यायचं. आणि अशा साईडला आपण 3-4 शिलाई टाकून घेतल्या. हे बघा, अशा प्रकारे आपलं 4 टक्सचं ब्लाऊज तयार झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा, आपण हे ब्लाऊज तयार झालेला आहे. याला व्यवस्थित प्रेस मारून घ्यायचं, नंतर अजून व्यवस्थित छान फिनिशिंग येतं. आपले हे 3 ब्लाऊज आहे. मी एकचा व्हिडिओ हा बनवलेला आहे, बाकीचं मी 2 शिवून घेणार. सेम माप असल्यामुळे मी तो टाकणार नाही. हे बघा, असं व्यवस्थित छान तयार झालेलं आहे आपलं ब्लाऊज. हे बघा, आपले हे 3 ब्लाऊज शिवून घेतलेले आहे आपण. यातला निळ्याचा व्हिडिओ मी हा तयार केलेला आहे.